आफ्टर, बिफोर, वाईल, बाय, इन्स्टीड ऑफ, अपार्ट फ्रॉम किंवा हॅविंग यांच्यासोबत जेव्हा तुम्ही आय एन जी फॉर्म वर्बच्या आय एन जी फॉर्मचा यूज करता तेव्हा त्याचा मीनिंग काय होतो, त्याचं स्ट्रक्चर काय असतं किंवा त्या अशा प्रकारची सेंटेन्स तुम्हाला कुठे यूज करायची, कशी यूज करायची हे बघणार आहोत. गाईज, हे स्ट्रक्चर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. हे स्पेशल स्ट्रक्चर्स आहेत जेणेकरून तुमची इंग्लिश स्पीकिंग खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह झाली पाहिजे. गाईज, आपण पहिल्यांदा बघणार आहोत आफ्टर प्लस वर्बचं आय एन जी फॉर्म हे जे असतं ते तुम्हाला कुठे यूज करायचं. एखादी गोष्ट झाल्यानंतर दुसरी गोष्ट घडते अशा कंडिशनमध्ये तुम्हाला याचा यूज करायचा आहे. जर दोन क्रिया एकामागून एक झाल्या असतील तर पहिल्या क्रियेसाठी तुम्हाला आफ्टर प्लस आय एन जी फॉर्मचा यूज करायचा आहे आणि जी दुसरी क्रिया आहे ती तुम्हाला साध्या टेन्समध्ये म्हणजे सिम्पल टेन्सचा त्यात तुम्हाला यूज करायचा आहे. आय होप तुम्हाला इथंपर्यंत क्लिअर झालेलं असेल. याचं स्ट्रक्चर बघा, एकदम सिम्पल आहे. आफ्टर प्लस वर्बचं आय एन जी फॉर्म प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स, म्हणजे ज्याही टेन्सचं सेंटेन्स असेल ते तुम्हाला रेस्ट ऑफ दी टेन्समध्ये लिहायचं आहे. आणि आफ्टर प्लस वर्बचं आय एन जी फॉर्म एखादी क्रिया झाल्यानंतर दुसरी क्रिया घडते. क्लिअर. माझा गृहपाठ संपल्यानंतर मी खेळायला गेलो. आता इथे बघा, माझा गृहपाठ संपल्यानंतर एखादी गोष्ट केल्यानंतर किंवा एखादी गोष्ट झाल्यानंतर म्हणजे गृहपाठ करण्याची क्रिया संपली आहे, त्यानंतर तुम्ही खेळायला गेलात. जी पहिली क्रिया आहे आफ्टर प्लस आय एन जी तुम्हाला दाखवायची आहे आणि दुसरं जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला अकॉर्डिंग टू टेन्स घ्यायचं आहे. सेंटेन्स काय होईल? आफ्टर फिनिशिंग माय होमवर्क आय वेंट टू प्ले. आफ्टर फिनिशिंग माय होमवर्क आय वेंट टू प्ले. क्लिअर झालं. आता इथं वेंट टू प्ले का घेतलं? कारण जे सेकंड नंबरचं सेंटेन्स आहे ते सेंटेन्स काय आहे? सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, म्हणून आपण इथे वेंट टू घेतलं. घरी पोहोचल्यानंतर त्याने आपल्या मित्राला फोन केला. दोन क्रिया झाल्या, पहिली झाल्यानंतर दुसरी झाली. पहिली क्रिया आफ्टर प्लस आय एन जी आणि बाकीचं जेही टेन्समध्ये सेंटेन्स असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. घरी पोहोचल्यानंतर हे एक सेंटेन्स आहे आणि त्याने आपल्या मित्राला फोन केला हे दुसरं सेंटेन्स. बनवा. आफ्टर रिचिंग होम ही कॉल्ड हिज फ्रेंड. आफ्टर रिचिंग होम ही कॉल्ड हिज फ्रेंड. कपडे धुतल्यानंतर मी ते बाहेर वाळवत घातली. सेम. आफ्टर वॉशिंग द क्लॉथ्स आय हंग देम आउटसाइड. आफ्टर वॉशिंग द क्लॉथ्स आय हंग देम आउटसाइड. गोष्ट ऐकल्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवल्या. आफ्टर लिसनिंग टू द स्टोरी द चिल्ड्रन क्लॅप्ड. आफ्टर लिसनिंग टू द स्टोरी द चिल्ड्रन क्लॅप्ड. इथंपर्यंत तुम्हाला कळालं, एखादी गोष्ट झाल्यानंतर दुसरी गोष्ट घडते. पहिली गोष्ट जे घडते ते तुम्हाला आफ्टर प्लस आय एन जीने करायची आहे. रेस्ट ऑफ दी सेंटेन्स ज्याही टेन्सचं असेल त्याने करायचं आहे. क्लिअर. नेक्स्ट बघा, याच्याशीच मिळतं जुळतं आहे. आपण एखादी गोष्ट झाल्यानंतर काय करायचं हे बघितलं, पण जर तुम्हाला म्हणायचं असेल की एखादी गोष्ट करण्यापूर्वी दुसरी गोष्ट होते, उलटं पहिल्याच्या एकदम उलटं, अशा कंडिशनमध्ये तुम्हाला बिफोर प्लस वर्बचं आय एन जी फॉर्मचा तुम्हाला यूज करायचा आहे. आणि याचं स्ट्रक्चर सेम राहणार आहे, फक्त जिथे आपण आफ्टर घेतलं तिथे तुम्हाला बिफोर घ्यायचं आहे. मीनिंग आफ्टरच्या एकदम अपोजिट. सेंटेन्स बघा. झोपण्यापूर्वी मी दात घासले. म्हणजे झोपायची क्रिया करण्याच्या आधी तुम्ही काय केले? दात घासले. तसंच सेम. बिफोर गोइंग टू बेड आय ब्रश्ड माय टीथ. बिफोर गोइंग टू बेड आय ब्रश्ड माय टीथ. क्लिअर. जी पहिली क्रिया तुम्ही तुमच्या सेंटेन्समध्ये आहे ते तुम्हाला वर्बच्या आय एन जी फॉर्मनं दाखवायची आहे आणि रेस्ट ऑफ दी सेंटेन्स तुम्हाला अकॉर्डिंग टू टेन्स. आता हेच सेंटेन्स तुम्ही असंही बोलू शकता. आय ब्रश्ड माय टीथ बिफोर गोइंग टू बेड.
आय ब्रश्ड माय टीथ बिफोर गोइंग टू बेड. क्लिअर. घर सोडण्यापूर्वी त्याने दरवाजा तपासला. बिफोर लिव्हिंग होम ही चेक्ड द डोअर. बिफोर लिव्हिंग होम ही चेक्ड द डोअर. स्वयंपाक करण्यापूर्वी तिने भाजी धुतली. बिफोर कुकिंग शी वॉश्ड द व्हेजिटेबल्स. बिफोर कुकिंग शी वॉश्ड द व्हेजिटेबल्स. बाहेर जाण्यापूर्वी आपलं जॅकेट घाला. बिफोर गोईंग आउट वेअर युअर जॅकेट. बिफोर गोईंग आउट वेअर युअर जॅकेट. इथं क्लिअर झालं. आफ्टर प्लस आय एन जी एखादी गोष्ट झाल्यानंतर आणि बिफोर प्लस आय एन जी एखादी गोष्ट करण्यापूर्वी. क्लिअर. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे हॅविंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. गाईज बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की बाबा हॅव प्लस आय एन जी फॉर्मचं तुम्ही का नाही सांगितलं. हॅव प्लस आय एन जी फॉर्म यावरती सेपरेट व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघा. खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. क्लिअर. आता बघा हॅविंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. एक ॲक्शन पूर्ण झाल्यावर दुसरी ॲक्शन झाली अशा प्रकारची जी सेंटेन्स असतात तिथे तुम्हाला हॅविंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्मचा यूज करायचा आहे. याचं जे स्ट्रक्चर बघा. हॅविंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स. सेम स्ट्रक्चर आहे, फक्त इथे वर्बचं थर्ड फॉर्मचा यूज केला आहे आपण. याचे सेंटेन्स काम पूर्ण केल्यानंतर तो घरी गेला. म्हणजे काम पूर्ण केल्यानंतर तो घरी गेला. एक क्रिया झाल्यावर दुसरी क्रिया झाली. सिंपल इथे हॅविंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्मचा यूज करा. हॅविंग फिनिश्ड द वर्क ही वेंट होम. हॅविंग फिनिश्ड द वर्क ही वेंट होम. आता जी हॅविंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म जी पहिली क्रिया आहे ती आपण हॅविंग प्लस वर्बची थर्ड फॉर्मनं लिहिलं आणि अदर सेंटेन्स अकॉर्डिंग टू टेन्स. माझा गृहपाठ पूर्ण केल्यानंतर मी खेळायला गेलो. दोन क्रिया आहेत पण पहिली क्रिया झाल्यावर दुसरी क्रिया झाली. हॅविंग फिनिश्ड माय होमवर्क आय वेंट टू प्ले. हॅविंग फिनिश्ड माय होमवर्क आय वेंट टू प्ले. प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर ते आराम करू लागले. हॅविंग कम्प्लिटेड द प्रोजेक्ट दे रिलॅक्स्ड. हॅविंग कम्प्लिटेड द प्रोजेक्ट दे रिलॅक्स्ड. कम्प्लिटेड का घेतलं. वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे हॅविंग सोबत आणि बिफोर आफ्टर सोबत आय एन जी फॉर्म. क्लिअर. नेक्स्ट आहे बिकॉज ऑफ प्लस वर्बचं आय एन जी फॉर्म. आता याचा मीनिंग बघा. केल्यामुळे किंवा याच कारणामुळे. म्हणजे एखादं रिझन जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं किंवा द्यायचं असतं त्या ठिकाणी तुम्हाला बिकॉज ऑफ प्लस वर्बचं आय एन जी फॉर्मचा यूज करायचा आहे. याचं स्ट्रक्चर बिकॉज ऑफ प्लस नाऊन किंवा एखादं प्रोनाऊनसुद्धा येईल किंवा वर्बचं आय एन जी फॉर्म अशा आणि रेस्ट ऑफ दी सेंटेन्स प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स अशा प्रकारचं यामध्ये स्ट्रक्चर असणार आहे. याचे एक्झाम्पल पाऊस पडल्यामुळे घरी थांबलो. काय केल्यामुळं काय झालं हे सांगण्यासाठी तुम्हाला जेव्हा रिझन द्यायचं असतं त्यावेळेस बिकॉज ऑफ प्लस आय एन जी फॉर्मचा यूज करायचा आहे. बिकॉज ऑफ रेनिंग वी स्टेड ॲट होम. बिकॉज ऑफ रेनिंग वी स्टेड ॲट होम. उशिरा आल्यामुळे त्याची ट्रेन चुकली. उशीर झाल्यामुळे त्याची ट्रेन चुकली. रिझन आहे बिकॉज ऑफ कमिंग लेट ही मिस्ड द ट्रेन. बिकॉज ऑफ कमिंग लेट ही मिस्ड द ट्रेन. मेहनत केल्यामुळे तिला चांगले गुण मिळाले. बिकॉज ऑफ वर्किंग हार्ड शी गॉट गुड मार्क्स. बिकॉज ऑफ वर्किंग हार्ड शी गॉट गुड मार्क्स. क्लिअर झालं हे पण. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे बाय प्लस वर्बचं आय एन जी फॉर्म. आता याचा यूज कधी करायचा बघा. एखादी गोष्ट कशी झाली किंवा कशा प्रकारे झाली किंवा कशाच्या द्वारे झाली किंवा कोणत्या माध्यमातून झाली हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्या ठिकाणी किंवा त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला बाय प्लस वर्बच्या आय एन जी फॉर्मचा यूज करायचा आहे. याचं स्ट्रक्चर बाय प्लस वर्बचं आय एन जी फॉर्म प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला रेस्ट ऑफ दी सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. एक्झाम्पल तिनं रोज योगा करून
आपलं आरोग्य सुधारलं. योगामुळे तिनं काय केलं, आरोग्य सुधारलं हे सांगायचं आहे. शी इम्प्रूव्ड हर हेल्थ बाय डुईंग योगा डेली. शी इम्प्रूव्ड हर हेल्थ बाय डुईंग योगा डेली किंवा बाय डुईंग योगा डेली शी इम्प्रूव्ड हर हेल्थ. अशाही प्रकारे तुम्ही बोलू शकता. पण जेही तुम्हाला तुमची टंग ज्याही सेंटेन्स बोलताना चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स करते ते सेंटेन्स बोला. त्यांनी एकत्र काम करून समस्या सोडवली. दे सॉल्व्ड द प्रॉब्लेम बाय वर्किंग टुगेदर. दे सॉल्व्ड द प्रॉब्लेम बाय वर्किंग टुगेदर. नेक्स्ट आहे वाईल प्लस वर्बचं ING फॉर्म. एकाच वेळी दोन गोष्टी घडत असतील हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला वाईल प्लस वर्बच्या ING फॉर्मचा यूज करायचा आहे. म्हणजे एक ॲक्शन चालू असताना दुसरी ॲक्शन चालू आहे. याचं स्ट्रक्चर सेम आहे. वाईल प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स. क्लिअर. आता याचं एक्झाम्पल बघा. TV पाहत असताना मी जेवत होतो. म्हणजे तुमची TV पाहण्याची ॲक्शन पण चालू होती आणि जेवणाची ॲक्शन पण चालू होती. दोन्हीही ॲक्शन एकत्र चालू होत्या. म्हणून while watching TV I was eating dinner. while watching TV I was eating dinner. इथं एक लक्षात ठेवा, पहिली ॲक्शन तुम्हाला while प्लस वर्बच्या ING फॉर्मनं दाखवायची आहे आणि जी दुसरी ॲक्शन आहे ती तुम्हाला सिम्पल टेन्समध्ये दाखवायची आहे. मग ते पास्टचं असेल, प्रेझेंटचं असेल किंवा कॉन्टिन्युअसचं असेल. क्लिअर. पुस्तक वाचत असताना ती झोपली. While reading a book, she fell asleep. While reading a book, she fell asleep. गाडी चालवत असताना तो फोनवर बोलत होता. While driving, he talking on the phone. While driving, he talking on the phone. नेक्स्ट आहे विदाउट प्लस ING. आता हे कधी यूज करायचं, जेव्हा एखादी ॲक्शन झाली पण दुसरी ॲक्शन झाली नाही अशा कंडिशनमध्ये. म्हणजे दुसरी ॲक्शन वगळून तुम्ही पहिली ॲक्शन केली म्हणजे जिथे पर्याय ऑल्टरनेटिव्ह शोधला त्या कंडिशनमध्ये तुम्हाला विदाउट प्लस INGचा यूज करायचा आहे. याचा जर मराठीत मीनिंग काढला तर काही न करता किंवा शिवाय अशा प्रकारचा मीनिंग निघतो. सेम याचं स्ट्रक्चर सेमच आहे. विदाउट प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स. रेस्ट ऑफ दी सेंटेन्स अकॉर्डिंग टू टेन्स किंवा जेही मॉडल वर्ब्स असतील त्यावेळेस तुम्हाला घ्यायचं आहे. एक्झाम्पल, तो छत्री न घेता बाहेर गेला. म्हणजे त्याने पहिली क्रिया केली नाही, छत्री घ्यायची क्रिया केली नाही पण तो बाहेर गेला, न करता गेला. किंवा हेच सेंटेन्स असंही असू शकतं की तो छत्री शिवाय बाहेर गेला. तुम्हाला हे विदाउट प्लस वर्बच्या ING फॉर्मनं बनवायचं आहे. सेंटेन्स, ही वेंट आउट विदाउट टेकिंग अम्ब्रेला. ही वेंट आउट विदाउट टेकिंग अम्ब्रेला किंवा विदाउट टेकिंग अम्ब्रेला ही वेंट आउट. विदाउट टेकिंग अम्ब्रेला ही वेंट आउट. त्याने फार अभ्यास न करता परीक्षा पास केली. ही पास्ड द एक्झाम विदाउट स्टडिंग मच. ही पास्ड द एक्झाम विदाउट स्टडिंग मच किंवा विदाउट स्टडिंग मच ही पास्ड द एक्झाम. क्लिअर. नेक्स्ट आहे इन्स्टेड ऑफ प्लस वर्बचं ING फॉर्म. आता हे कोण्या कंडिशनमध्ये यूज करायचं, जेव्हा एखादी कृती करण्याऐवजी म्हणजे जेव्हा एखादी ॲक्शन करण्याऐवजी दुसरी ॲक्शन केली जाते हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्या कंडिशनमध्ये तुम्हाला इन्स्टेड ऑफ प्लस वर्बच्या ING फॉर्मचा यूज करायचा आहे. ॲज अ या कोण्या अर्थाने, करण्याऐवजी किंवा ऐवजी या अर्थाने. याचं स्ट्रक्चर सेम राहणार आहे. इन्स्टेड ऑफ प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स. याचं एक्झाम्पल, पार्टीला जाण्याऐवजी ती घरी राहिली. एखादी गोष्ट करण्याऐवजी दुसरी गोष्ट केली. तिनं पार्टीला जायच्या ऐवजी तिनं काय केलं, घरी राहण्याचा पर्याय चूज केला. याला तुम्ही असंही समजू शकता. सेंटेन्स बनवा. इन्स्टेड ऑफ गोइंग टू द पार्टी शी स्टेड ॲट होम.
जंक फूड खाण्याऐवजी तुला फळं खायला हवीत. इन्स्टेड ऑफ ईटिंग जंक फूड यू शूड ईट फ्रूट्स. इन्स्टेड ऑफ ईटिंग जंक फूड यू शूड ईट फ्रूट्स. क्लिअर. आता नेक्स्ट आहे अपार्ट फ्रॉम प्लस वर्बचं ING फॉर्म. कोणती कंडिशन असेल याला? जेव्हा एखादी मुख्य ॲक्शन व्यतिरिक्त म्हणजे मुख्य ॲक्शनला सोडून अजून तुम्ही काही गोष्टी करता हे सांगायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला अपार्ट फ्रॉम प्लस वर्बच्या ING फॉर्मचा यूज करायचा आहे. याचं स्ट्रक्चर सेम असणार आहे. याचे एक्झाम्पल बघा. गाणं गाण्याव्यतिरिक्त ती गिटारही वाजवते. म्हणजे गाणं हे काय आहे? मेन ॲक्शन आहे, पण याला सोडून ती गिटार पण वाजवते असं सांगायचं आहे. अशा कंडिशनचे जे सेंटेन्स असतील ते सेंटेन्स तुम्हाला अपार्ट फ्रॉम प्लस वर्बच्या ING फॉर्मने बनवायचे आहेत. सेंटेन्स अपार्ट फ्रॉम सिंगिंग शी कॅन ऑल्सो प्ले द गिटार. अपार्ट फ्रॉम सिंगिंग शी कॅन ऑल्सो प्ले द गिटार. अपार्ट फ्रॉम सिंगिंग ही काय झाली तुमची मेन ॲक्शन, प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्समध्ये काय येईल? तुमच्या एक्स्ट्राच्या जेही ॲक्शन असतील ते रेस्ट ऑफ दी सेंटेन्समध्ये येतील. पुस्तक वाचण्याऐवजी मला चित्रपट पाहायला आवडतात. अपार्ट फ्रॉम रीडिंग बुक्स आय एन्जॉयड वॉचिंग मूवीज. अपार्ट फ्रॉम रीडिंग बुक्स आय एन्जॉयड वॉचिंग मूवीज. क्लिअर झालं? आय होप गाईज तुम्ही आता अशा प्रकारची सगळी सेंटेन्स बनवू शकणार आहात. इझी आहेत, स्ट्रक्चर इझी आहे आणि सर्रास ही सेंटेन्स डेली यूजमध्ये बोलली जातात. तेव्हा जर तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ बघून कन्फ्यूज झाला तर परत व्हिडिओ बघा आणि ही सगळी स्ट्रक्चर तुम्ही नीट समजून घ्या आणि अशा प्रकारची सेंटेन्स बनवून डेली यूजमध्ये तुमची इंग्लिश चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करा. गाईज व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.